बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडच्या हदगावमधून. पैनगंगा नदी पात्रातून गावकऱ्यांचा धोकादायक प्रवास. नदीवर पूल नसल्याने मराठवाडा आणि विदर्भातील गावकरी करत आहेत अनेक वर्षापासून लाकडी तराप्याच्या साहाय्याने धोकादायक प्रवास. पुलास मंजुरी पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुलाचे काम रखडले. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत, परंतु अजूनही अनेक खेड्यापाड्यापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत. एकीकडे रस्त्याचे जाळे देशभरात मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत, तर दुसरीकडे अनेक गावापर्यंत धड रस्ता देखील पोहोचला नाही. अशाच काहीसा प्रकार मराठवाडा आणि विदर्भातील अनेक गावांच्या बाबतीत घडला आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या या पैनगंगा नदीवरचा हा धोकादायक प्रवास पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. मागील अनेक वर्षापासून मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास 25 गावातील नागरिक या नदी पात्रातून एका लाकडी तराप्याच्या साहाय्याने नदी पात्रातून असा धोकादायक प्रवास करत आहेत. मराठवाड्यातील हदगाव आणि विदर्भातील उमरखेड या दोन्ही शहरांना ये जा करण्यासाठी जवळपास 40 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागतं. परंतु या नदीवरून प्रवास केल्यास फक्त 5 किलोमीटर अंतरावर हे दोन्ही तालुक्यांचे ठिकाण येतात. त्यामुळे या नदीवरून पूल झाल्यास या 25 गावांचा प्रश्न सुटणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नदीवर पूल उभारण्याची मंजुरी दिली होती, परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या पुलाच्या बांधकामाचे काम आजपर्यंत रखडले आहे. तेव्हा या गावकऱ्यांना पुन्हा तराप्याच्या साहाय्याने असा धोकादायक प्रवास करावा लागतो. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हदगाव, नांदेड. तर पाहूया नागरिक नदीपात्रातून कशा प्रकारे धोकादायक प्रवास करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी निवेदन देऊन सुद्धा आज 75 वर्ष झालं काहीच पाठपुरावा नाही, काही नाही. फक्त कागदपत्री झाला मंजूर झाला पूल असा आहे, पण अजून काहीच नाही. बघता काम काहीच नाही. येऊन चालले कर्मचारी, नुसतेच वापस चालले. पण आता रोजच्या रोज असा प्रवास करावा लागायला. आमच्यात पाहुणे मंडळी आहेत, लोहरा, कारखेड, कोपरा, उंचवत, तर एक 25-30 खेडे आहेत. आता इकून हदगावला जायचं म्हणजे जवळपास 5 किलोमीटर अंतर आहे. तर उमरखेडून यायचं म्हणजे 40-45 ते 50 किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे आम्हाला इकूनच येणं सोपं वाटते, म्हणून आम्ही इकूनच येतो. काय मागणी? आमची मागणी आहे की जसं ते सांगितले की मंजूर झाला म्हणून तातडीने लवकरात लवकर काम सुरू करावं.